नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा मुद्दा आहे प्रिव्हेन्शन ऑफ सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला होणाऱ्या कॅन्सरचा प्रतिबंध. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. हा स्पेशली मुलींच्या पालकांसाठी आहे, कारण दिवसेंदिवस भारतामध्ये या सर्व्हायकल कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. जगामध्ये आपला नंबर भारत देशाचा 2 आहे, दुसऱ्या नंबरवर आपण इथे आहोत. आणि मुख्य म्हणजे 80,000 डेथ्स होतात दरवर्षी या आजारामुळे. म्हणजे साधारण दर 6 मिनिटाला 1 असं कॅल्क्युलेशन केलं, असं गुगलवरती माहिती आहे. कदाचित हा रेट आता वाढला असेल सुद्धा. प्रत्येक एक स्त्री दर 8 मिनिटाला एक मृत्युमुखी पडते. खरं तर ही चिंताजनक बाब आहे, पण घाबरायचं नाहीये, कारण त्याचा प्रतिबंध कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा खास पालकांसाठी आहे. तुमच्या चिमुकलीला तुम्हाला जर या आजारापासून वाचवायचं असेल तर अगदी शांतपणे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. मला माहिती आहे महाराष्ट्रातले तुम्ही प्रेक्षक वर्ग खूप सुजाण आहात आणि वही आणि पेन घेऊन बसतात. मला त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कमेंट्सही पाठवतात. तर तसंच वही पेन घेऊन बसा आणि या विषयावर आपण अधिक माहिती घेऊया. या विषयावर माहिती घेण्यासाठी आपण पुण्यातले तज्ज्ञ, नामवंत आणि अतिशय लोकप्रिय डॉक्टर अनंतभूषण रानडे यांना इथे बोलावलेलं आहे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर रानडे यांचे पुण्यामध्ये 4 क्लिनिक्स आहेत. जोशी हॉस्पिटलला आणि पुना हॉस्पिटलला ते संलग्न आहेत. आणि आज सुद्धा ते त्यांच्या कामातून वेळ काढून त्यांच्या अगदी छान हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये आपल्या बरोबर आलेले आहेत. खरं तर आम्हीच इथे जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांचा व्हिडिओ घ्यायला आलो आहोत. त्याला कारणही तसंच आहे, कारण रोटरी ही एक सेवाभावी संस्था आहे जागतिक. त्याचे 15 लाख सभासद आहेत आणि जगभरामध्ये आम्ही काही ना काही समाजोपयोगी प्रकल्प करत असतो. आणि जेव्हा सर्व्हायकल कॅन्सरची ही बातमी आम्ही वाचली तेव्हा आम्ही असं ठरवलं की जास्तीत जास्त लोकांना याच्या विरुद्ध जे काम करणारं वॅक्सिन आहे त्याचं लसीकरण आपल्या हाती घ्यायचं आहे. म्हणजे 2000 साली किंवा 1995 सालीच खरं तर आम्ही पोलिओ निर्मूलनाचा आम्ही एक प्रकल्प हाती घेतला आणि आता जगातून आणि भारतातून पोलिओचं संपूर्ण निर्मूलन झालंय. फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश इथेच थोडासा पोलिओ राहिलेला आहे आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी सुद्धा अजूनही आमचे 35व्या वर्षी सुद्धा आटोकाट प्रयत्न चालू आहेत. तसंच आता आम्ही यावर्षी 1 लाख मुलींना सर्व्हायकल कॅन्सर वॅक्सिनेशन देणार आहोत. हा प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. पण जेव्हा असा काही आपण प्रकल्प हाती घेतो तेव्हा पालकांना काळजी असते की माझ्या मुलीला याचा काही त्रास होईल का, तिला द्यायच्यासाठी आधी काय काळजी घ्यायला पाहिजे, हे वॅक्सिन म्हणजे नक्की काय आहे, आणि ती माहिती घेण्यासाठीच आपण या कॅन्सर मधल्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावलेत. डॉक्टरांनी त्यांचं MBBS MD पुण्यातून पूर्ण केलं आणि त्यानंतर ऑन्कॉलॉजीचं छान शिक्षण घेतलेलं आहे. पुण्यामध्ये गेले 30 वर्ष ना, सुमारे 29 वर्ष ते खूप छान प्रॅक्टिस करतायत. आणि गेले तुम्ही बघितलं असेल मुद्द्याची गोष्ट या चॅनलवरती जवळजवळ आता 50 व्हिडिओ आहेत माझे. आणि मला जो तो भेटेल तो विचारत होते की डॉक्टर रानड्यांचा अजून कसा पॉडकास्ट आला नाही. आणि खरं तर सर चालले आहेत परदेशी, तरी सुद्धा हा महत्वाचा विषय आणि त्याच्याविषयीचं शंका निरसन करण्यासाठी त्यांनी वेळ काढलेला आहे, वेळात वेळ काढलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना आपले प्रश्न विचारूया. डॉक्टर, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नक्की काय? सर्व्हिक्स या शब्दाचं जर आपण मराठीत भाषांतर करायचं ठरवलं तर त्याचं खरं भाषांतर आहे ग्रीवा. आता ग्रीवा हा मराठी शब्द आहे की नाही इथपासून प्रत्येकाला शंका येते. त्यामुळे आपण गर्भाशयाचं तोंड, मुख असं त्याला म्हणू, म्हणजे प्रत्येकाला समजणं सोपं जातं. स्त्रीचा जो गर्भाशय असतो त्या गर्भाशयाचा जो खालचा भाग असतो ज्याला ग्रीवा म्हणतोय आपण, किंवा गर्भाशयाचं जे मुख आहे तसं म्हणतात, आणि त्याला होणारा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर. आता या सर्व्हायकल कॅन्सर मध्ये काही काळापूर्वी जर आपण पाहिलं तर भारतामध्ये तो सगळ्यात जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये सापडायचा. दुर्दैवाने आता ब्रेस्ट कॅन्सरने सर्व्हायकल कॅन्सरचा जो काय आकडा होता तो पार केलाय. दरवर्षी जो इन्सिडन्स ज्याला म्हणतो, म्हणजे नवीन रुग्ण किती सापडतात दरवर्षी, तर पूर्वी स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सर्व्हायकल कॅन्सर होता किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर सापडायचा. आता मात्र आपली जी जीवनशैली बदलत चालली आहे, आपण जास्त वेस्टर्न जीवनशैलीकडे झुकतोय, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर वाढायला लागलाय. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा इतर कॅन्सर सारखाच असतो, पण तो तिथे होतो म्हणून त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं आपण म्हणतो. पण मग सर्व्हायकल कॅन्सर होण्याची काही कारणं आहेत? सर्व्हायकल कॅन्सर होण्याची 3-4 कारणं आहेत. पैकी प्रमुख एक कारण म्हणजे कुठलाही कॅन्सर फॉर दॅट मॅटर हा जनुकांमध्ये
म्हणजे जीन्समध्ये हो. घडलेल्या म्युटेशन्समुळे होतो. तसाच हाही म्युटेशन्समुळे होतो आणि ती म्युटेशन्स ही वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. पैकी एक कारण आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा व्हायरस आहे, त्याचं इन्फेक्शन जर त्या स्त्रीला झालेलं असलं आणि ते वारंवार होत राहिलं तर त्याच्यामुळे असे बदल होतात की हा कॅन्सर होऊ शकतो. दुसरं कारण आहे हायजीन, म्हणजे स्त्रियांची गुप्तांगांच्या बाबतीतली जी अस्वच्छता असते ते एक महत्वाचं कारण आहे आणि त्यामुळे हा निम्न वर्गात जास्त दिसायचा पूर्वी. बरं. आता त्या मानाने तो कमी दिसतोय, कारण याच्याबद्दलची जाणीव, सामाजिक सुधारणा ह्या घडतायत. प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या गुप्तांगांची स्वच्छता कशी राखली जावी हे समजायला लागलंय आणि त्यामुळे तो थोडा कमी व्हायला लागलाय आणि ब्रेस्ट कॅन्सर मात्र वाढायला लागलाय. साधारण गुप्तांगांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण काही मार्गदर्शन करूया. हो, गुप्तांगाच्या बद्दल पहिली गोष्ट म्हणजे गुप्तांगांबद्दल आता आपल्या समाजात खूप टॅबू आहे. त्याच्याबद्दल बोललं जात नाही. खरं तर हे स्त्रियांनी एकमेकांशी बोलणं हे खूप अगत्याचं आहे. एकमेकींना किंवा लहान मुलींना लहान वयात त्याच्याबद्दल कुठलीही भीती किंवा लाज न बाळगता माहिती करून द्यायला पाहिजे की स्वच्छता कशी ठेवावी. अगदी साध्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ, प्रत्येक वेळेला लघवी झाल्यावर तिथे लघवीची जी जागा असते ती साध्या किंवा कोमट पाण्याने धुवून पुसून घ्यावी, किंवा पुसण्यापेक्षा मी म्हणेन कापडाने टिपावी. खसा पुसणं योग्य नाही, पण ती टिपली जावी. आणि समजा ते करणं शक्य नसतं तर जितक्या जास्त वेळा ते करता येईल तेवढ्या जास्त वेळेला ती स्वच्छता राखली जावी. तिथे फंगल इन्फेक्शन्स होणं किंवा तिथे व्हायरल इन्फेक्शन्स होणं हे नको असतं. आणि ही खूप सोपी गोष्ट वाटायला की स्वच्छताच तर ठेवायची, त्याच्यात काय वेगळं करायचंय, पण त्याने आपण हा आकडा खाली आणू शकतो. किती सोपा उपाय आहे हा. आणि शहरातल्या मुलींनी सुद्धा लक्ष द्या की दिवसभर तुम्ही ती जीन्स घालून असता, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा प्रॉपरली तुम्ही स्वच्छता राखताय की नाही याकडे लक्ष द्या. म्हणजे ही फक्त खेड्यातल्या वर्गांसाठीच नाही, आणि दुर्दैवाने आपल्या इथे ना लेडीजना चांगली टॉयलेट्सच नसतात. त्यामुळे घरी गेली की स्वच्छता करायची. हा जर स्वतः नियम पाळला तर आपण स्वतः प्रतिबंध थोड्या प्रमाणात करू शकतो. आणि काय होतं, आणखीन एक गोष्ट मी सांगतो की जननेंद्रिय जिथे असतात तो भागच शारीरिक दृष्ट्या, नैसर्गिक दृष्ट्या लपवलेला असतो. त्यामुळे तिथे घामाचं प्रमाण जास्त असतं आणि तो भाग ओलसर जास्त राहतो. आणि जिथे ओलसरपणा असतो शरीराला, जशा काखा आहेत उदाहरणार्थ, तर ओलसरपणात ही जी इन्फेक्शन्स असतात ही जास्त प्रमाणात वाढतात. आणखीन काही कारण आहेत? आणखीन एक गोष्ट त्याच्यात सांगण्याजोगी की कुठल्याही स्त्रीला किंवा मुलीला जर का असं वाटलं की आपल्याला काहीतरी इन्फेक्शन झालंय तर लगेच तज्ञांना दाखवून त्याच्यावर उपाय करून घेणं हेही तितकंच आवश्यक आहे आणि सोपं आहे. बरोबर आहे. तर एवढी तर प्राथमिक आपण काळजी घेऊच, पण तरी सुद्धा साधारण लग्नानंतर हा होतो किंवा असं काही आहे का? मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असणं हा आणखीन एक रिस्क फॅक्टर याच्यात असतो. आणि तो पूर्वी भारतीय समाजात त्या मनाने सेक्स वर्कर्स सोडून कॉमन नव्हता, पण आता तो आणखीन वाढत चाललाय. जसं आपण मी म्हंटल तसं की पाश्चात्य जीवनशैली आपण अंगीकारतोय आणि त्याच्यात मल्टिपल पार्टनर्स असणं हे आज शहरात खूप अनकॉमन नाहीये. म्हणजे मी सरसकट हे विधान नाही करत आहे, पण पूर्वीपेक्षा त्याच्यात वाढ नक्की झालेली आहे. आणि त्या दृष्टीने तो एक रिस्क फॅक्टर आहे जो आपल्याला थांबवायचा असतं तर आपण थांबवू शकतो. मग त्याच्यावरती हे जे वॅक्सिन आहे त्याचं काय नाव आहे? हे जे वॅक्सिन आहे ना त्याचं नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा हा जो व्हायरस आहे ज्याने इन्फेक्शन वारंवार होतं, तर ते होऊ नये किंवा झालेलं असलं बरं झालं असं तर परत होऊ नये म्हणून हे वॅक्सिन त्याच्यासाठी डेव्हलप केलं गेलंय. सर्व्हायकल कॅन्सर मधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो ह्या व्हायरसमुळे तो होतो हा आहे. त्यामुळे आपण जर का ह्या व्हायरल इन्फेक्शन्स ही थांबवू शकलो तर तो सर्व्हायकल कॅन्सर होण्याचं प्रमाण ड्रमॅटिकली खाली येईल. हो, जसं लहानपणी आपण सगळ्यांनी बीसीजीची लस घेतली एक्झॅक्टली, किंवा माझ्या दंडावरून म्हणजे आमच्या वेळी देवीच्या लस दिलेत त्याचे अजून वण आहेत, तसंच हे एक वॅक्सिन आहे. आणि आता तर जन्मलेल्या बाळाला तो वॅक्सिनचा चार्ट दिलेलाच असतो. ती जी वॅक्सिन्स त्यावेळी घेतलेली आहेत तसंच हे थोडंसं नंतर वॅक्सिन घ्यायचंय. काय एज ग्रुप असतो या वॅक्सिन? या वॅक्सिन मध्ये 7 किंवा 9 वर्षांपासून 14व्या वर्षापर्यंत, म्हणजे तोच एज ग्रुप का निवडलाय तर त्याचं कारण असं आहे की पहिल्या सेक्शुअल एक्सपोजरच्या आधी जर का ते वॅक्सिन दिलेलं असं किंवा वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं असं, साधारण 14 वर्षांपर्यंत 2 त्याचे डोसेस दिले जातात आणि 14 वर्षानंतर जर ते दिलं गेलं तर त्याचे 3 डोसेस दिले जातात.
साधारणतः 45 ते 50 वर्षापर्यंत, म्हणजे जोपर्यंत रजोनिवृत्ती आलेली नसते स्त्रीला, तोपर्यंत ते व्हॅक्सिन घ्यायला हरकत नाही. बरं. पण मुलींमध्ये ते जरूर द्यावं, कारण एक्सपोजरच्या आधी जर ते दिलेलं असलं तर ह्या व्हायरसचं संक्रमण किंवा ह्या व्हायरसचं इन्फेक्शन होणं हे खूप अवघड आहे. आपल्याकडे आता दोन्ही व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. पूर्वी पहिल्यांदा जे आलं होतं त्याच्यात त्याचे 4 स्ट्रेन्स असणारं व्हॅक्सिन होतं. या व्हायरसचे आपण असं म्हणू उपप्रकार आहेत. तर पैकी जे 4 उपप्रकार होते त्याच्यात जवळपास 90% पेक्षा जास्त होणारी संक्रमण ही किंवा त्या टाईपचे व्हायरसेस होते. आता नॅनो व्हॅलंट व्हॅक्सिन पण आलं, 9 त्याच्यात आहेत. बरं. की 9 स्ट्रेन्स जे आहेत ते सुद्धा त्यांनी कंट्रोल होतं. किती छान संशोधन चालू आहे. त्यामुळे जवळपास 95% मुलींना, स्त्रियांना भविष्यात निदान HPV मुळे इन्फेक्शन होणार नाही आणि पर्यायाने सर्व्हायकल कॅन्सर मध्ये चांगलं रिडक्शन आहे. एवढं छान वॅक्सिन शोधून काढलंय त्या निसंशय. हो ना, शास्त्रज्ञांचे आपण आभार मानायला हवेत, कारण 8 मिनिटाला एक जर स्त्री मृत्युमुखी पावत असेल तर त्याच्यावरती एवढी ड्रास्टिक स्टेप घेऊन त्यांनी हे संशोधन केलंय आणि वॅक्सिन अवेलेबल केलंय. त्यामुळे आपण आपल्या चिमुकलीला हे दिलंच हवं, द्यायलाच हवं. आणि 9 ते 14 हा एज ग्रुप यामध्ये दिलं तर फक्त 2 आपल्याला डोस घ्यायला लागतात. काय त्याचा कालावधी असतो? तो पहिला डोस घेतल्यापासून 2 ते 6 महिन्यांच्या दुसरा डोस त्याचा घेतलेला चालतो. तिसरा डोस जर घ्यायचा असला तर तो त्याच्यानंतर घ्यायचा असतो. मला आणखीन एक गोष्ट याच्यात सांगायची की व्हॅक्सिन बद्दल 2 गोष्टी. या व्हॅक्सिनमुळे नुसता तो आजार होणं टळत नाही, तो आजार झालेला असला तर त्याच्यात मॉर्बिडिटी ज्याला म्हणतो, म्हणजे मग गर्भाशय काढणं, ही गोष्ट आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी होणारा कष्ट आणि त्याचा होणारा मानसिक आघात, या तिन्ही गोष्टी आपण याच्यात टाळू शकतो. त्यामुळे ते घ्यावं की नाही हा खरं प्रश्नच नाही, ते घ्यायलाच पाहिजे. वरदान आहे हे, अगदी वरदान आहे. आणि त्याचे त्रास तसे होत नाहीत. व्हॅक्सिन बद्दल परदेशात कायम व्हॅक्सर्स आणि नॉन व्हॅक्सर्स असे 2 बिलिव्हर्स आहेत. पण माझ्या मते त्याच्यात अज्ञानाचा भाग जास्त आहे. आपण कोविडच्याही वेळेस हे पाहिलं, अनेक लोक असं म्हणायचे की नाही मी हे व्हॅक्सिन घेणार नाही कारण मला व्हॅक्सिनची गरज वाटत नाही. पण कुठल्या ज्ञानाच्या किंवा कुठल्या माहितीच्या आधारे हे म्हणायचे हे आपल्याला माहिती नाही. आणि ही औषधं वॅक्सिन्स जेव्हा इंट्रोड्यूस करतात ना, त्याच्यावर वर्षानुवर्ष संशोधन चालू असतं. खूप संशोधन झालेलं असतं. संशोधन करून ही वॅक्सिन्स ते आपल्या ह्युमन बिंगच्या चांगल्या कल्याणासाठी त्यांनी ती शोधून काढलेली आहेत. त्यामुळे त्याविषयी संशय घेण्याचं काही कारणच नाही. फक्त मला याच्यातून असं समजतं की जर शरीर संबंध होण्याच्या आधी घ्यायचं असेल तर 2 डोस घ्यायचे, म्हणजे 14 वर्षापर्यंत. आणि 14 वर्षानंतर कदाचित पॉसिबिलिटी असू शकेल म्हणून त्यानंतर घेतलं तर 3 डोस घ्यायचे. त्यामुळे ज्या बायकांना तो घ्यायचा आहे, समजा 30 वर्षाची बाई आहे, लग्न झालेलं आहे, मुलं झालेली, तरी तिनेही तो घ्यावा. 3 डोसेस घ्यावा. म्हणजे जरी अगदी त्याच्यामध्ये तो व्हायरस गेला असेल आणि थोडासा प्रादुर्भाव झाला असेल तरी त्याची पुढची कॉम्प्लिकेशन्स त्याच्यातून टळणार आहेत. त्या व्हायरसचं जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा ते बरंही होतं आणि त्याच्यावर तो बरा झाल्यानंतर ही व्हॅक्सिन घेतलेली असेल तर तो परत होणार नाही. नाहीतर रिकरंट इन्फेक्शन खूप कॉमन आहे त्याच्यात. आणखीन एक गोष्ट मला सांगायची की सर्व्हायकल कॅन्सरचं जे व्हॅक्सिन आहे किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं जे व्हॅक्सिन आहे ते फक्त सर्व्हायकल कॅन्सरच प्रिव्हेंट करतं असं नाही. तर आपल्याकडे आज स्त्री आणि पुरुषांमध्ये आणखीन एक अतिशय भयंकर कॅन्सर आहे, तो म्हणजे तोंडाचा किंवा मुखाचा आणि मानेचे म्हणून जे कॅन्सर्स मानले जातात, ज्याला हेड अँड नेक कॅन्सर्स म्हणतात, त्याच्यातल्याही मोठ्या प्रमाणावर कॅन्सर्स हे ह्या व्हायरसमुळे होऊ शकतात. आणि पूर्वी कसं होतं की आपल्याकडे जे शरीर संबंध होते ते एका विशिष्ट प्रकारे होते. आता त्याच्यात तोंडाचाही संबंध यायला लागलेला आहे आणि त्यामुळे पुरुषांनीही ते व्हॅक्सिन घ्यावं असं आता त्याचं रेकमेंडेशन आहे हेड अँड नेक कॅन्सरसाठी. पुरुषांमध्ये गर्भाशयाचं मुख नसतं तेव्हा तो कॅन्सर त्यांना होण्याचा संबंध नसतो, पण वरचे जे कॅन्सर्स आहेत ते कॅन्सर्स तशा प्रकारच्या जर सेक्शुअल प्रॅक्टिसेस असल्या तर त्या पुरुषांनीही ते घ्यावं हे निश्चित. पेनाइल कॅन्सर पण असू शकतो ना? तो असोसिएट किती प्रमाणात आहे नाही हे आपल्याला, HPV साठी किती प्रमाणात तो असोसिएटेड आहे नाही याचा डेटा अजून तितका मॅच्युअर्ड नाही, त्यामुळे त्याच्यावर क्लिअर कट भाष्य करणं अवघड आहे. पण हेड अँड नेक मध्ये तो जेव्हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संक्रमणामुळे झालेला असतो किंवा त्याच्याशी संबंधित असतो तो जास्त अग्रेसिव्ह असतो. तो ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे ते प्रिव्हेंट करणं हे केव्हाही चांगलं. बरं. आणि ते वॅक्सिन घेतलं पुरुषांनी तर स्त्रीमध्ये ऑटोमॅटिकली ते तसं काही होत नाही. दोघांना हे घेणं आवश्यक आहे. त्यामुळे देर इज नो शॉर्टकट. स्त्रियांनी नक्की घ्यायचंच आहे आणि पुरुषांनी घेतलं तर
जास्ती तोटा फायदेशीर. काही नाहीये, हो, जास्त तोटा फायदा त्या पुरुषाला होणार. पुरुषाला होणार आहे. आता याचे साईड इफेक्ट्स काही असतात? त्याचे फारसे साईड इफेक्ट्स नाहीत. जसं आपण कोविड व्हॅक्सिनच्या वेळेला पाहिलं की एखाद्या वेळेला ताप येतो किंवा इंजेक्शन साईटला थोडंसं दुखतं, याच्या व्यतिरिक्त खूप मोठे साईड इफेक्ट्स नाहीत. हॅव्हिंग सेड दिस, कुठल्याही व्हॅक्सिनच्या बाबतीत काही वेळेला लाखात किंवा 10 लाखात एखाद्या व्यक्तीला सिरियस साईड इफेक्ट्स होऊ शकतात, पण जेवढ्या व्यक्ती वाचणार आहेत कॅन्सर पासून त्याचं जर प्रमाण पाहिलं, म्हणजे तुम्ही मगाशी जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं त्याच्यात सर्व्हायकल कॅन्सर हा आपल्याकडे इतका मोठा कॅन्सर आहे आणि दुर्दैवाने तो निम्न वर्गात, निम्न म्हणजे फायनान्शियली मी म्हणतोय, तो होत असल्यामुळे त्याचं फायनान्शियल बर्डन आणखीन जास्त आहे. त्यामुळे माझ्या मते याच्यात प्रश्नच येत नाही की ते घ्यावं की नाही. हे घ्यायलाच हवं, आपल्या मुलीचं रक्षण करायलाच हवं. अशी काही कंडिशन आहे का की आता आम्ही शाळांमध्ये जाऊन सेरम इन्स्टिट्यूट तर्फे वॅक्सिन ते देणार आहेत, तर असं एखाद्या मुलीला देऊ नये अशी काही कंडिशन आहे? नाही, अनलेस त्या मुलीला व्हॅक्सिनची कुठल्या तरी नोन अलर्जी आहे तर तिला सुरक्षित वातावरणात द्यावं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये द्यावं. उदाहरणार्थ, आणि ताप असेल तर ह्या व्हॅक्सिनचा तापाचा खरं तर संबंध नाही, पण ताप असेल तर ताप गेल्यावर द्यायचं. त्याच्यामुळे सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. आता या व्हॅक्सिनची किंमत काय असते? गार्डेसेल नावाचं त्याचं जे ओरिजिनल रिसर्च मॉलिक्युल आहे ते आज क्वाड्रुव्हॅलंट जे म्हणतो, म्हणजे जे 4 व्हायरसेस पासून प्रोटेक्शन देतं, ते 2,500 ते 5,000 एक डोस येतो. जे नॅनोव्हॅलंट आहे ते 12,000 ते आहे. त्याचेही तसेच डोसेस आहेत. मी आणखीन एक सांगतो, याच्याविषयी शास्त्रीय अभ्यास आणि पूर्ण क्लिअर कट गाईडलाईन्स अजून आलेले नाहीयेत, पण ज्यांनी 2 डोसेस हे क्वाड्रुव्हॅलंटचे म्हणजे 4 चा जो व्हायरस आहे त्याचे ज्यांनी 2 डोसेस आधी घेतलेत त्यांनाही जर शक्य असतं तर त्यांनी नॅनोव्हॅलंटचाही 3रा डोस घ्यावा बूस्टर असल्यासारखा, कारण त्यांनी धोका नाहीये. पण याच्याबद्दल क्लिअर कट गाईडलाईन अजून आलेले नाही, कारण हे नवीन आहे. तर 2,800 किंमत आहे या व्हॅक्सिनची आता सेरम इन्स्टिट्यूट तर्फे, म्हणून घाबरून जाऊ नका. इथे रोटरी तुम्हाला मदत करणार आहे. आम्ही हा आता 7,500 मुलींचा पहिला प्रकल्प हाती घेतलाय. येत्या 2 वर्षामध्ये आम्ही 1 लाख मुलींना हे व्हॅक्सिन देणार आहोत आणि हे आता 7,500 मुलींना जे देतोय ते फ्री ऑफ द कॉस्ट आहे. हे पैसे आम्ही काहीतरी निधी गोळा केलेला आहे, काही कार्यक्रम करून फंड रेझिंग केलेलं आहे, काही CSR फॅक्टरीज तर्फे आम्हाला, CSR कंपनीज तर्फे आम्हाला निधी मिळालेला आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं समजून काही कंपन्या काम करतात, त्यांना ते मॅन्डेटरी असतं, किंवा परदेशातले रोटरीचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून आम्ही हे पैसे घेतो आणि समाजोपयोगी असे प्रकल्प करतो. जसं पोलिओचं निर्मूलन केलंय तसं आपण हे कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सरच्या रीतीने ही पावलं उचललेली आहेत. त्यामुळे जे पालक बघतायत तुमच्यापर्यंत आमचे रोटेरियन्स पोहोचलेले आहेत आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आज आपण डॉक्टरांना बोलावलेलं आहे. अजून एक पालकांची शंका असते की माझ्या मुलीला नंतर पिरियड्स व्यवस्थित येतील ना, मुलं बाळा नीट होतील ना. खरं तर ह्या शंकांना अर्थ नाही, पण जनरली पॅरेंट्स असल्यावरती आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये त्यांना ह्या छोट्या छोट्या शंका असतात आणि तुम्ही सांगितलं की त्यांना तो आधार वाटणार आहे. या कॅन्सरचा कुठलाही असा साईड इफेक्ट नाही, यांनी कुठल्याही जनन प्रक्रियेवर परिणाम होत नाही. निगेटिव्ह तर नाहीच नाही, उलट झालं तर एक इन्फेक्शन कमी होणार आहे, त्यामुळे व्हायचाच असला परिणाम तर तो चांगला होणार आहे. पण सर्व्हायकल कॅन्सर जर का सिग्निफिकंटली कमी झाला, मोठ्या प्रमाणावर कमी झाला, तर त्याच्याशी असोसिएटेड मृत्यू कमी होणार आहेत आणि कॅन्सरद्वारे मृत्यू होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येणार आहे. फायनान्शियल बर्डन अमकं डमकं, म्हणजे देशाचं फायनान्शियल बर्डन मी म्हणतोय ते विषय तिथे आपण जायलाच नको, पण तिथेही खूप ते कमी होणार आहे. आणि दुसरे कुठलेही कॅन्सर आज असे अजून नाही आहेत ज्याच्यात व्हॅक्सिन दिलं, प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन दिलं की तो होत नाही असं म्हणता येतात. आणखीन मी एक व्हॅक्सिन सांगून ठेवतो, विषयच निघालाय म्हणून तुमच्या परवानगीने, की हिपटायटिस बी आणि सी ही सुद्धा व्हॅक्सिन्स घ्यावीत, कारण ती व्हॅक्सिन्स घेतली तर हिपटायटिस बी सी होऊन त्यांच्यामुळे जो लिव्हर सेल कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे तेही कमी होऊ शकतं. किती छान माहिती दिली डॉक्टरनी आपल्याला. आणि मुख्य म्हणजे मला असा मेसेज द्यायचा आहे की ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही खालती कमेंट मध्ये लिहा. दुसरं म्हणजे रोटरी बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही कमेंट मध्ये लिहा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील कमेंट मध्ये लिहा. आणि आम्ही जशी समाजसेवा करतो आहोत तशी तुम्ही समाजसेवा करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, कारण हे झालेलं संशोधन आहे, हे सगळ्या लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे. केवळ अज्ञानापोटी काही लोक त्याच्यापासून वंचित राहता कामा नये. ही आपली ड्युटी आहे असं समजून
तुम्ही हा मेसेज जास्तीत जास्त स्प्रेड करा. त्यासाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स करा. आणि पहिलं म्हणजे आधी डॉक्टरांचे मी तुमच्या सर्वांतर्फे आभार मानते. त्याच्या आधी एक गोष्ट मला स्वतःला सांगायची की पोलिओ निर्मूलनात जे रोटरीने काम केलं किंवा योगदान दिलंय ते खरोखर स्पृहणीय आहे, अत्यंत अभिनंदन करण्यासारखं आहे. आणि तितकीच महत्वाची ही पायरी आता आपण घेतोय. पोलिओ ही असा आजार होता की पोलिओ एकदा झाला की त्याच्यावर करेक्टिव्ह उपाय नव्हते आणि त्यांनी मॉर्बिडिटी म्हणजे अपंगत्व यायचं वगैरे वगैरे वगैरे. देवीच्या बाबतीतही आपण व्हॅक्सिननीच विजय मिळवलेला आहे, पोलिओच्या बाबतीतही मिळवलेला आहे. आणि याच्यावर 100% विजय मिळवता येईल असं नाही, पण खूप प्रमाण त्याचं कमी होणार आहे. आणि रोटरीचं हे काम खरंच अतिशय अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे रोटरीचं अभिनंदन. आणि रोटरी सारखी संस्था ही या समाजात आहे याच्यासाठी समाजाचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर.